शुभम उमाळे सुद्धा जोडलेले आहेत। शुभम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीला सुरुवात झाली आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, कशा प्रकारची दृश्य आहेत? अगदी बरोबर जगदीशजी, बघायला गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहेत मुंबई या ठिकाणी आले आहेत। मुंबई घाटकोपर मध्ये त्यांचा रोड शो होत आहे। इथले जे महाविकास आघाडीचे महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ हा रोड शो करण्यात आलेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबईकर आणि घाटकोपरचे जे नागरिक आहेत ते हा रोड शो बघण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत। आणि आपण बघू शकतो संध्याकाळची वेळ झालेली आहे, ऊन कुठेतरी कमी झालेलं आहे। आज खूप अधिक तापमान होतं मुंबईमध्ये आणि त्यानंतरच तापमान आता संध्याकाळच्या वेळेस कमी झालेलं आहे। पूर्ण भगवमय वातावरण झालेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकर जे आहेत एकदम आश्वासून जे आहेत घरातनं बाहेर निघालेले आहेत। नमो नमो वातावरण झालेलं आपल्याला पाहायला दिसून येत आहे। एकूणच बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शो मुळे एक खूप मोठा इम्पॅक्ट जो आहे तो मुंबईच्या मतदारांवर आपल्याला दिसून येणार आहे। कारण की जे महायुतीचे सर्व उमेदवार आहेत ते सर्व निवडून आणायचे आहेत हे ठाण केलं होतं भारतीय जनता पक्षाने आणि सर्व महायुतीच्या पक्षांनी। आणि त्या अर्थानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो एक खूप गोल्डन चान्स झालेला आहे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी। सोबतच बघायला गेलं तर काही गुजराती याच्यात उमेदवार आहेत आणि त्यासाठी मराठी मतं आपल्याकडे कशी घ्यायची यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची एक खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे। कारण की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे अध्यक्ष आहेत राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर्शवलेला आहे। महाराष्ट्रामध्ये 45 पार आणि देशामध्ये 400 पार जाण्यासाठी जो आहे संपूर्णपणे जी आहे ताकद एनडीए सरकारकडनं आणि महायुती सरकारकडनं लावण्यात येताना दिसत आहे। आपण बघू शकतो घाटकोपर मध्ये जो आहे रोड शोला सुरुवात झालेली आहे। मागील 10 मिनिटांपासून नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू झालेला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आहेत असंख्य भारतीय मुंबईकर आणि घाटकोपर नागरिक आलेले आहेत आणि सोबतच बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे पोलीस सुद्धा तैनात झालेले आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस तैनात झालेले आहेत। सोबत जी नॅशनल सिक्युरिटी आहे ती सुद्धा आलेली आहे। प्रत्येक 2 बिल्डिंगच्या नंतर प्रत्येक बिल्डिंगवर जे आहे नॅशनल सिक्युरिटी आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यात येते। आणि सोबतच देशाचे पंतप्रधान आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी जो दर्जाचा सुरक्षा लागतो तो पूर्णतः घाटकोपर मध्ये झालेला आपल्याला दिसून येत आहे। पूर्णतः भगवमय वातावरण झालेले आहे। चौकामध्ये एलईडी स्क्रीन लावण्यात आलेले आहेत। लोक जे आहेत वाट बघत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी। आणि काही ठिकाणी जे आहेत गुलाबांची फुलं सुद्धा आणलेली आहेत नागरिकांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जेव्हा जाईल, रोड शो मधला ताफा जेव्हा जाईल त्यावेळेस गुलाबांची फुलं त्यांच्यावर टाकण्यात येणार आहे आणि सोबतच नारे सुद्धा देण्यात येणार आहेत। आपण मगाशी बातचीत केली सर्व मुंबईकरांसोबत तर ते प्रचंड खुश आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो पहिल्यांदा महाराष्ट्रात होत आहे, मुंबईमध्ये होत आहेत, त्या कारणाने मुंबईकर जे आहेत एकदम खुश आहेत असं दिसून येत आहे चित्र। जगदीश, दरम्यान शुभम, तुम्ही दुपारपासून ही संपूर्ण प्रचार फेरीतील वातावरण कव्हर करताय, काय वैशिष्ट्य आहे दुपारपासून या संपूर्ण प्रचार फेरीसाठी? काय क्लुप्त्या मुंबईकरांनी योजलेल्या आहेत? अर्थातच बघायला गेलं तर मुंबईकरांनी या संध्याकाळची आतुरतेने वाट बघितली आहे। काल दुपारपासूनच बातम्या सर्वथा प्रसारित झाल्या होत्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे आणि मागील 24 तासांपासून मुंबईकरांनी पूर्ण जी त्यांची जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघण्यासाठी जी इच्छा आहे ती दाबून ठेवली होती। आणि आता जे आहे अस्तित्वात सर्व होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक आणि अगदी काही मीटरच्या अंतरावरूनच मोदी यांची झलक पाहायला मिळते। अगदी 5 मीटरचं अंतर आहे बॅरिगेटिंगचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो ताफा जात आहे त्यामधलं। जगदीश जी, मात्र शुभम, आपण दुपारपासून बघितलं ढोल ताशांचा गजर आपल्याला बघायला मिळाला, मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुंबईकरांकडून काय काय करण्यात आलेली तयारी? अर्थातच बघायला गेलं तर सर्वात आधी म्हणजे हा जो रस्ता आहे, ज्या रस्ता एलबीएस मार्ग आहे आणि ज्याचा जर शेवट होणार आहे 2.5 किलोमीटरचा, हा पूर्ण रस्ता जो आहे दोन्ही साईडनी बॅरिकेटिंग करण्यात आली आहे, भगवमय झालेला आहे। नागरिक जे आहेत तयार होऊन आलेले आहेत। सोबतच बघायला गेलं तर वेगवेगळी वेशभूषा केलेले मुंबईकर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून आले होते। ढोल ताशा पथक आहेत, कोळी बांधव होते, सर्व समाजाचे लोक जे आहेत तो त्यांचा सपोर्ट जो आहे महायुतीच्या सरकारला, पंतप्रधान नरेंद्र मोदीला यांच्यासाठी दिसून येत आहे। जगदीश, आपल्याला जी शुभम, तुम्ही असेच जोडले गेले राहा तर ही लाईव्ह